नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी समाजशास्त्र या विषयातील प्रकरण 3 भारतीय समाजातील विविधता आणि एकता या प्रकरणातील भाग 3 म्हणजेच राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने या विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण या प्रकरणामध्ये भारतामध्ये असणारी जी विविधता आहे त्या विविधतेबद्दलची माहिती आपण पाहिली. भारतामध्ये विविधता कशा पद्धतीची आहे, वांशिक विविधता कशी आहे, भाषिक विविधता कशी आहे, प्रादेशिक विविधता नेमकी कशा पद्धतीची आहे आणि अशा पद्धतीची विविधता असूनसुद्धा भारतामध्ये या विविधतेमध्ये कशी एकता आहे या संदर्भातली माहिती आपण पाहिली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय ही जी एकता आहे त्या राष्ट्रीय एकतेची कशी गरज आहे भारताला याचीही माहिती आपण पाहिली होती. असं जरी असलं तरी भारतामध्ये एवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय एकतेच्या संदर्भामध्ये जमेची बाजू म्हणजे भारतामध्ये विविधता असली तरी या विविधतेमध्ये एकता आहे. पण कधीकधी राष्ट्रीय एकतेच्या यापुढं कधी प्रश्न म्हणून उभे राहतात, काही समस्या म्हणून उभ्या राहतात. तर ह्या नेमक्या समस्या कोणत्या आहेत किंवा राष्ट्रीय एकात्मतेला अडथळे ठरणाऱ्या बाबी नेमक्या कोणत्या आहेत, तर राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढील अडथळ्यांचा आज आपल्याला इथं विचार करायचा आहे. भारतात भाषिक, धार्मिक, प्रादेशिक आणि वांशिक विविधता असली तरी त्यात एकता आहे. अशा या विविधतेतून सामाजिक गट निर्माण होतात आणि अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये एकता आहे हे खरं तर आश्चर्यकारक आहे. आणि भारतामध्ये एवढी कशी बहुजिन्सता असूनसुद्धा कशा पद्धतीची एकता आहे याच्याबद्दल सगळ्यांनाच तज्ज्ञ अभ्यासकांना खरं तर आश्चर्य वाटते. जगात एवढी विविधता असलेला भारत हा एकमेव देश असेल. एका बाजूला विविधतेत असणारी एकता असली तरी दुसरीकडं याच विविधतेतून देशाच्या एकतेला अडथळे निर्माण होतो आणि म्हणून मग या अडथळ्यांची पण आपणाला माहिती घेणं तितकंच गरजेचं आहे. मग राष्ट्रीय एकतेपुढील ही आव्हाने नेमकी कोणती आहेत त्या एकेका आव्हानांचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. तर भारताच्या एकतेच्या पुढं सगळ्यात मोठं आव्हान म्हणून किंवा सगळ्यात मोठा अडथळा म्हणून आपल्याला जातीयवादाकडं पाहावं लागेल. हा जो जातीयवाद आहे तो जातीवाद म्हणजे नेमका काय आहे, तर जातीवाद म्हणजे स्वजातीचा श्रेष्ठतावाद, स्वतःच्या जातीप्रती पराकोटीची निष्ठा बाळगणे आणि स्वतःची जात सर्वश्रेष्ठ मानणं म्हणजेच जातीवाद असं आपल्याला म्हणता येईल. जातीसंबंधी लोकांच्या मनामध्ये काही गोष्टी घट्टपणे रुजलेल्या आहेत. लोक देशापेक्षा प्रथम जातीचा विचार करत असलेले आपल्याला दिसून येतात आणि अशा पद्धतीची मानसिकता असलेल्या आपल्या देशामध्ये जात हा राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढचा फार मोठा अडथळा असलेला आपल्याला सांगता येतं. खरं तर अशा या जातीच्या अनाठायी निष्ठेमुळं समाजामध्ये समस्या निर्माण होतात. जातीमध्ये द्वेष निर्माण होतो, तिरस्काराची भावना निर्माण होत असलेली दिसून येते. खरं तर अलीकडच्या काळात जातीयवादाला खरं तर राजकारणातूनच खतपाणी मिळत असलेलं दिसून येतं. राजकारणात जातीची गणितं मांडली जातात, जातीचे गणितं मांडूनच उमेदवाराला उभं केलं जातं आणि त्यांनाच निवडूनसुद्धा दिलं जातं. राजकारणात अशी लोकं जातीचा पूर्वग्रह घेऊनच जातात, आपल्या जातीचे हितसंबंध जपले जातात. त्यामुळं जातीयतेची ही जी समस्या आहे ती समस्या गंभीर बनत चाललेली आहे. आज नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, औद्योगिकरण वाढलेलं आहे. या नागरीकरणामुळं, औद्योगिकरणामुळं त्याचबरोबर काही सामाजिक कायदेही आहेत, शिक्षणाचा टक्काही वाढत चाललेला आहे. त्यामुळं हळूहळू लोकांच्यामध्ये खरं तर परिवर्तन व्हायला हवं आणि परिवर्तन होतही आहे. पण अजूनही लोकांच्या मनामध्ये जातीव्यवस्थेच्या संदर्भामध्ये असणारी जी मानसिकता आहे ती मानसिकता घट्ट बसलेली दिसून येते. देशाची एकता भंग करण्यासाठी बसलेली जी लोकं आहेत ते लोक जातीच्या पंथाच्या आधारे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. उच्च जातीच्या दडपशाहीमुळं अनुसूचित जातीच्या लोकांच्यामध्ये खरं तर परकेपणाची भावना निर्माण होते आणि नकळतपणे अमुक एका जातीबद्दल किंवा वर्गाबद्दल द्वेषाची भावना निर्माण होते आणि त्यामुळं मग देशाच्या ऐक्याला बाधा निर्माण होते.
असे जे वर्ग असतात किंवा असे जे गट असतात जे असंतुष्ट असतात, त्या गटाकडून मग नेहमीच असंतोषाच्या काही बाबी समाजामध्ये घडून येत असलेल्या दिसून येतात. जाती अत्याचार वाढण्याच्या संख्येमध्ये पण पुन्हा वाढ होत असलेला आपल्याला दिसून येतो. नेहमीच आपण पेपरमध्ये वाचतो, न्यूजमध्ये बघतो की जातीच्या ह्याच्यावरून काही गटावर, काही विभागावर अत्याचार होत असलेले आपल्याला दिसून येतात. जातीबद्दल पूर्वग्रह निर्माण होऊन एकमेकांच्या बद्दलचे जे वर्तन आहे ते वर्तनसुद्धा पुन्हा मर्यादित होत चाललेलं आहे. खरं तर आज आपण आधुनिक काळामध्ये जगत आहोत, पण या आधुनिक काळामध्ये जगत असताना सुद्धा जाती व्यवस्थेच्या बद्दल असलेली जी पाळेमुळे आहेत ती पाळेमुळे आणखीन संपूर्ण उपटून निघालेली नाहीत. तर या संदर्भातले जे काही विचित्र अशा पद्धतीचे जे प्रसंग आहेत ते प्रसंग समाजामध्ये घडून येत असलेले दिसून येतात. त्यामुळं कुठंतरी समाजामध्ये भेद निर्माण होत चाललेला दिसून येतो, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होत असलेली दिसून येते आणि त्याचं कारण म्हणजे जातीयवाद असं आपल्याला सांगता येईल. आणि त्यामुळं मग देशाच्या ऐक्याला बाधा निर्माण होते. तर अशा पद्धतीचं राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढं हा जो मोठा आडसर आहे, त्या आडसरीबरोबरच आपल्या या राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढं संप्रदायवाद हा जो दुसरा अडथळा आहे, तो अडथळासुद्धा तितकाच गंभीर असलेला आपणाला सांगता येईल. खरं तर संप्रदायवाद म्हणजे नेमकं काय सांगता येईल, संप्रदायवाद नेमका कशाला म्हणायचं, तर संप्रदायवाद म्हणजे सुद्धा हा धर्मावर आधारित असलेलं राष्ट्रप्रेम आहे. देशापेक्षा स्वतःच्या धर्माप्रती अत्यंतिक निष्ठा बाळगणं, स्वतःच्या धर्माप्रती सर्वधर्म श्रेष्ठत्वाचा जो भाव आहे तो भाव जोपासणं म्हणजे संप्रदायवाद होय. भारतात जगातील सर्वच धर्माचे लोक एकत्र राहतात. त्यामुळं आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो सांस्कृतिक वारसा खरं तर समृद्ध बनत चालला आहे. मग एका बाजूला आपल्या देशाला या विविधतेतून मिळणाऱ्या संस्कृतीमुळं सांस्कृतिक वारसा समृद्ध बनत असला तरी याचमुळं देशाचे तुकडे पडण्याचा सुद्धा धोका तितकाच मोठा निर्माण झाला आहे. संप्रदायवादामुळं दोन धर्मामध्ये शत्रुत्व निर्माण होतं आणि संघर्ष वाढीस लागून असुरक्षिततेची भावना निर्माण होत असलेली दिसून येते. संप्रदायवादामुळं मोठ्या प्रमाणामध्ये दंगली घडून येतात, बंद केलं जातं, हिंसा उद्भवते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं. आणि या आर्थिक नुकसानाचा जो मोठा फटका आहे तो मोठा फटका सर्वसामान्य लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये बसतो आणि नकळतपणे एक भीतीची, एक अस्वस्थतेची जी भावना आहे ती भावना या सर्वसामान्य लोकांच्यामध्ये निपचत असलेली दिसून येते. उदाहरणार्थ आपल्याकडे 1993ची दंगल झाली, बॉम्बस्फोट झाले, गोध्रा हत्याकांड झालेला आहे, 26/11चा दहशतवादी हल्ला झालेला आहे. या दहशतवादी हल्ल्यामागं सुद्धा संप्रदायवादच आपणाला कारण सांगता येईल. तर अशा पद्धतीचा असणारा हा जो संप्रदायवाद आहे तो संप्रदायवाद राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक ठरत असलेला दिसून येतो. यात जीवितहानीबरोबरच वित्त आणि संसाधनाची पण मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत असलेली दिसून येते आणि देशाचं आर्थिकदृष्ट्या मोठं नुकसान होतं. सततच्या सांप्रदायिक संघर्षामुळं भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी प्रतिमा आहे ती प्रतिमासुद्धा मलिन होत चाललेली दिसून येते. प्रत्येक धर्माच्या अनुयायांना आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो आणि आपल्या धर्माची जी मूलतत्व आहेत ती मूलतत्व इतर धर्मीयावर लादली जातात आणि त्यामुळं कुठंतरी संघर्षाला संघर्ष पेटून उठतो, संघर्ष वाढीस लागतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या ज्या दंगली आहेत, अशा पद्धतीची जी हिंसा आहे ती हिंसा समाजात भडकत असलेली दिसून येते. धार्मिक मूलतत्ववादामुळे देशात दहशतवादी कृत्य घडून येऊ शकतात आणि दहशतवादामुळं मोठ्या प्रमाणात शांततेलाही बाधा निर्माण होतो. आणि अशामुळं हा जो संप्रदायवाद आहे या संप्रदायवादामुळं देशाचं ऐक्य अगदी अडचणीत पडलेलं आपल्याला दिसून येतं, देशाचं ऐक्य बाधित होत असलेलं दिसून येतं आणि ही एक गंभीर समस्या आपल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढची असलेली सांगता येईल. पुढचं जे राष्ट्रीय एकात्मतेचा अडथळा आहे किंवा जे आव्हान आहे ते आव्हान आहे प्रादेशिकवाद. आता प्रादेशिकवाद म्हणजे काय, तर आपला जो देश आहे तो देश हा विविध प्रदेशांनी बनलेला आहे, विविध राज्यांचा समूह, अशा पद्धतीचं संघराज्य आपला हा भारत देश असलेला आपल्याला दिसून येतो. पण या संघराज्यामध्ये प्रत्येक राज्य स्वतःच्या राज्याप्रती परम अशा पद्धतीची निष्ठा बाळगताना दिसून येतो आणि देशापेक्षा प्रदेशाला अधिक जास्त महत्त्व देतो आणि त्यामुळं मग प्रादेशिकवाद हा निर्माण होतो.
प्रादेशिकवाद म्हणजेच काय, तर देशाऐवजी प्रदेशाप्रती असलेली आत्यंतिक निष्ठा बाळगली जाते. देशाला कमी मानलं जातं, पण स्वतःच्या प्रदेशाला हे जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामुळं मग प्रदेशामध्ये तंटे, प्रदेशामध्ये असलेला जो संघर्ष आहे तो संघर्ष उद्भवत असलेला दिसून येतो. ही जी प्रादेशिकता आहे ती प्रादेशिकता नेहमीच देशाच्या ऐक्यापुढे बाधा निर्माण करत असलेली दिसून येते. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा असा गौरवास्पद इतिहास असतो आणि या गोष्टीचा गैरफायदा घेऊन दोन प्रदेशात किंवा दोन देशांतर्गत फूट पाडण्याचा प्रयत्नही केला जातो. ही जी फूट पाडली जाते ती फूट खरं तर बाह्य शक्तीकडून घडून येते. प्रत्येक देश स्वतःची जी अस्मिता आहे ती स्वतःची अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या प्रादेशिक अस्मितेला कुरवाळण्याच्या नादामध्ये बऱ्याचदा राष्ट्रीय एकात्मतेला अडसर निर्माण होतो. मग समान भाषा बोलणाऱ्यांचा गट एका प्रदेशामध्ये राहतो आणि त्यामुळं प्रादेशिकता वाढायला जास्त वाव मिळतं. बऱ्याच वेळा हा वाद आपल्याला प्रदेशाच्या आर्थिक विकासासाठीही असतो. अमुक एका प्रदेशापेक्षा अमुक एका प्रदेशाला जेव्हा आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून तोललं जातं तेव्हा आपला विकास होत नाही किंवा आपल्या प्रदेशाला कमी आर्थिक मोबदला मिळतो. ही भावना जेव्हा वाढीस लागते तेव्हा कुठेतरी संघर्ष निर्माण होतो. खरं तर प्रादेशिकता जो वाद आहे तो केवळ आर्थिक विकासासाठी होत असेल तर तो जास्त धोकेदायक ठरत नाही, पण जेव्हा याला राजकीय रंग दिला जातो तेव्हा मात्र देशाच्या ऐक्याला बाधा पोहोचत असलेली दिसून येते. कधीकधी केंद्राकडून एखाद्या प्रदेशाला झुकतं माप मिळूही शकतं. त्यामुळं प्रादेशिकता जी आहे, हा जो वाद आहे तो वाद पराकोटीला पोहोचत असलेला दिसून येतो, कारण याच्यावर सुद्धा बऱ्याचदा राजकारण घडून येतं आणि त्याच्यामुळं मग ही जी प्रादेशिकता आहे ती प्रादेशिकता आपणाला संघर्षाच्या भूमिकेकडं घेऊन जायला लागते. प्रदेशामध्ये ही जी अस्मिता आहे त्या अस्मितेसाठी संघर्षाची स्थिती निर्माण होते आणि त्यामुळं मग प्रादेशिक चळवळी उदयास येतात आणि प्रदेशांचे तुकडे पडायला सुरुवात होतात. प्रत्येक प्रदेशामध्ये तिथल्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळी सक्रिय होतात आणि या चळवळीमधून मग प्रदेशांतर्गत तुकडे पडण्याचा जो संभव आहे तो संभव निर्माण होत असलेला दिसून येतो. कारण आपण पाहिलंच आहे, परवाच आपण पाहिलं की आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हा छोटा प्रदेश बाहेर पडला. बऱ्याच वर्षापासून हा वाद उद्भवत असलेला आपल्याला दिसून येतो. प्रदेशामध्ये सुद्धा किंवा राज्यामध्ये सुद्धा एकमेकांच्या विकासावरून भांडणं होत असलेली किंवा संघर्ष होत असलेली दिसून येतात. महाराष्ट्रातही सतत स्वतंत्र विदर्भाचा कधीकधी धुराळा उडताना दिसतो आपणाला. मराठवाड्याचे लोकही राज्यातील इतर विभागापेक्षा आपल्याकडं केंद्राचं कमी लक्ष असतं असं नेहमीच ओरडत असतो. जम्मू काश्मीरचा प्रश्न आहे, हा कळीचा मुद्दा असलेला आपल्याला दिसून येतो. पंजाबचा प्रश्न आहे, आसामचा प्रश्न अधूनमधून डोकं वर काढतो. ईशान्य भारताचा प्रश्न ही अगदी ऐरणीवर असलेला आपल्याला दिसून येतो. मग कधीकधी अशा प्रश्नांकडं जर दुर्लक्ष झालं तर ही एखादी समस्या म्हणून पुढ्यात निर्माण होते आणि बरोबर ती लोकशाहीच्या मुळावरच घाव घालते आणि त्यामुळं मग हा जो म्हणजे प्रादेशिकताचा जो वाद आहे हा वाद देशाच्या ऐक्यापुढे मोठं आव्हान ठरत आहे आणि अशा पद्धतीनं राष्ट्रीय एकात्मतेला बाधा ठरणारी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणून आपल्याला प्रादेशिक वादाकडं पाहता येईल. पुढचं जे आव्हान आहे ते आव्हान आहे भाषावाद. तर आपल्या भारत देशामध्ये जेवढी विविधता आहे तीच विविधता पुन्हा समस्येच्या रूपामध्ये उभं राहते. आपल्याकडं जातीची विविधता आहे, धर्माची विविधता आहे, वंशाची विविधता आहे, भाषेची विविधता आहे आणि मग हीच विविधता पुन्हा समस्या म्हणून किंवा बाधा म्हणून एक आव्हान म्हणून देशाच्या एकात्मतेपुढं निर्माण होत असलेलं आपल्याला दिसून येतं. मग हा जो भाषावाद आहे तो भाषावाद नेमका काय आहे किंवा भाषेवादामुळे होणारे जे संघर्ष आहेत ते संघर्ष नेमके काय आहेत. आपल्याला माहीतच आहे की 1956ला आपल्या या भारतातल्या प्रांतांची पुनर्रचना करण्यात आली आणि ही पुनर्रचना करताना भाषा हा जो विषय आहे तो विषय केंद्रभूत ठेवला होता आणि मग त्या प्रांताची जी भाषा आहे ती भाषा ठेवून तो प्रांत आपण तयार केलेला होता. तर अशा पद्धतीचा ही जी भाषेवरून प्रांताची जी पुनर्रचना झाली होती अशी जरी असलं तरी आजही आपल्याकडं भाषेवरून वाद निर्माण होत असलेले दिसून येतात. भाषावर प्रांतरचना आणि भाषिक अल्पसंख्याक यांच्यामध्ये हा जो भाषिक वाद आहे या भाषिक वादाचं मूळ असलेलं आपल्याला दिसून येतं.
एका प्रदेशामध्ये प्रादेशिक भाषा, इतर राज्याची भाषा किंवा इतर बोलीभाषा बोलणारे लोक असतात. म्हणजे एका राज्यामध्ये कटाक्षानं एकच भाषा बोलली जाते असं नाही, तर इतर विविध भाषा बोलल्या जातात. मग असे जे भाषिक गट असतात ते भाषिक गट संख्येने कमी असतात. मग त्यांना आपण अल्पसंख्य आहोत म्हणून आपल्याकडे दुर्लक्ष होते अशा पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत असलेली दिसून येते आणि त्याच्यामुळं कुठंतरी मग संघर्षाला सुरुवात होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रात मराठी ही जर प्रमुख भाषा आहे तर इतर अल्पसंख्य भाषा बोलणारे लोक राहतात. मग इथं सिंधी बोलणारे लोक असतात, कोकणी बोलणारे असतात, कन्नड असतं, पंजाबी बोलणारे असतात, गुजराती भाषा बोलणारे असतात आणि हे लोक संख्येने कमी असलेले दिसून येतात. आपण अल्पसंख्य म्हणून आपल्या हितसंबंधाला, आपल्या कल्याणाला किंवा आपल्या विकासाला बाधा निर्माण होते अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळं मग देशाच्या ऐक्याला अडथळा निर्माण होतो. अलीकडच्या काळामध्ये भाषावाद ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. कोणत्याही संघटनेमध्ये जे संवादाचे माध्यम असते ते माध्यम म्हणून खरं तर भाषा वापरली जाते, कारण भाषा ही महत्त्वाची असते. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, आपलं मत, आपलं संदेश पोहोचवण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी याच भाषेचा प्रभावीपणे आपणाला वापर करता येतो. अशा या भाषेवरून मग लोकांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो. मग तेव्हाच याला आपणाला भाषावाद असं म्हणता येईल. स्वभाषा श्रेष्ठतावादामुळं दुसऱ्या भाषेला कमी लेखलं जातं. आजही संपूर्ण देशात आपल्या आपली जी राष्ट्रभाषा आहे तर राष्ट्रभाषेला मान्यता नाही. दक्षिण भारत, ईशान्य भारतात राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा स्वीकार झालेला दिसून येत नाही. एका राज्यात राहून त्या भाषेचा वापर न करता इतर भाषा बोलली जात असेल तर अशा लोकांना दहशतीने त्या राज्याची भाषा बोलण्याची सक्ती केली जाते आणि त्यामुळं देशाचं जे ऐक्य आहे ते ऐक्य भंग पावत असलेलं दिसून येतं. आजही बेळगाव भाषेचा प्रश्न म्हणजे पुण्याचा वाट्यावर असलेला दिसून येतो. महाराष्ट्रामध्येही भाषिक संघर्ष आपणाला अधेमध्ये या संदर्भामध्ये जे कोणतं प्रसंग आहेत किंवा घटना आहेत त्या घटना उमटत असलेल्या दिसून येतात. आदिवासी लोक आज मागास आहेत, त्यामुळे त्यांच्या भाषेकडेही दुर्लक्ष होत असलेलं दिसून येतं. आज वेगवेगळ्या भाषेचा केला जाणारा कमी अभ्यास यामुळंही आपल्यातली भाषिक सहिष्णुता जी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि नकळतपणे कुठंतरी भाषावादेचं मूळ हेच असेल की काय अशा पद्धतीची शंका मनामध्ये निर्माण होते. तर अशा पद्धतीचा या बहुविध भाषा बोलणाऱ्या देशामध्ये भाषिक वाद हा एक राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढचं एक मोठं आव्हान असलेलं आपल्याला सांगता येईल. भारताच्या एकतेचे पुढचं सर्वात महत्त्वपूर्ण असलेलं दुसरं जे आव्हान आहे ते आव्हान आहे आर्थिक विषमता. ही जी आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता हा राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढचं एक मोठा अडथळा ठरत असलेलं दिसून येतं. कारण सर्वच लोकांचा आर्थिक दर्जा हा सारखा नसतो. कारण संपत्तीचं वितरण म्हणा, संसाधनाचं वितरण म्हणा, त्याचं व्यवस्थापन, त्या संदर्भात केलेलं नियोजन ह्या सगळ्याच गोष्टी असमान असतात. सर्व राज्यात याचे असंतुलन दिसून येते आणि त्यामुळं संसाधनाच्या वितरणामध्ये असमानता येते आणि त्यातूनच मग संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असलेली दिसून येते. काही मुठभर लोकांच्या हाती संपत्तीचं एकत्रीकरण अधिक होतं आणि खास करून खाजगी क्षेत्रामध्ये मिळणारा जो नफा असतो तो नफा मोजक्या लोकांच्या हाती जातो आणि त्यामुळं समाजामध्ये मग आर्थिक विषमता निर्माण होते. काही लोकांच्याकडं कसल्याही प्रकारची संपत्ती नसते. सर्वसामान्य म्हणा, वंचित लोकांच्यामध्ये म्हणा, यामुळं मग नकळत द्वेषाची भावना निर्माण होते आणि समाजामध्ये अशा प्रकारची आर्थिक विषमता आपणाला दिसून येते. ही जी आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता आपणाला काही या चित्रांच्या सहाय्यानं सहज लक्षात येईल की हे आपल्या समाजाचे घटक आहेत. म्हणजे एका बाजूला अशा आर्थिक विषमतेमध्ये जगणारे काही लोक आपणाला दिसून येतात. हेही आपल्या समाजाचा एक भाग आहे, हाही आपल्या समाजाचा एक हिस्सा आहे. एवढी कष्टाची कामं करून रोजचा दैनंदिन उदरनिर्वाह भागवणारे हे जे लोक आहेत हे लोकही आपल्याच समाजामध्ये राहतात. 2 वेळचं खाणं त्यांना मुश्किल होईल अशा पद्धतीचेही कुटुंब आपल्या याच समाजामध्ये आहेत आणि त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये अगदी आर्थिक संपन्नतेनं नांदणारी जी लोकं आहेत तशा पद्धतीनं राहणाऱ्या काही घटकांकडं आपण म्हणजे पाहू शकतो की असं संपन्न घरामधल्या असणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा सहभाग, अशा कुटुंबाचा सुद्धा सहभाग आपल्या समाजामध्ये दिसून येतो आणि नकळतपणे कुठंतरी ही जी आर्थिक विषमता आहे त्या आर्थिक विषमतेची जी दरी आहे ती दरी स्पष्टपणे अधोरेखित होत असलेली आपल्याला दिसून येते.
मग अशा पद्धतीची असणारी ही जी आर्थिक विषमता आहे, ती आर्थिक विषमता नेमकी कशामुळे निर्माण होते, याला कारणीभूत असणारे काही घटक आहेत आणि या घटकाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. मग ही जी आर्थिक विषमता आहे, त्या आर्थिक विषमता निर्माण होण्यामागचं पहिलं जे कारण आहे ते कारण आहे कौटुंबिक प्रभाव. प्रत्येक व्यक्तीवर खरं तर कुटुंबाच्या आर्थिक घटकाचा प्रभाव पडत असतो. श्रीमंत कुटुंबे सर्व प्रकारची उपलब्धता आपल्या घरातल्या सदस्यांना पुरवतो किंवा कुटुंबातल्या सदस्यांना या पद्धतीचे असणारे जे कोणते सुखसुविधा आहेत त्या सुखसुविधा पुरवण्यामध्ये कमी पडत नाहीत. पण दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीला मात्र चांगला आहारही पुरवता येत नाही आणि त्यामुळं आपलं कुटुंब किती सधन आहे, आपलं कुटुंब मध्यमवर्गीय आहे, आपलं कुटुंब कनिष्ठवर्गीय आहे किंवा आपलं कुटुंब दारिद्र्य रेषेखालचं आहे, याचाही प्रभाव पडतो आणि नकळतपणे मग आपल्या भारतीय समाजामध्ये आर्थिक विषमता उद्भवलेली दिसून येते. त्याचबरोबर दुसरं जे कारण आहे ते दुसरं कारण आहे खाजगी मालमत्ता. मुठभर लोकांकडं गडगंज संपत्ती एकवटलेली दिसून येते. सर्व प्रकारच्या सुखसुविधा, ऐशोआराम हे लोक उपभोगत असलेले दिसून येतात. तर दुसरीकडं अतिशय गरीब लोक की त्यांच्याकडं कसल्याही प्रकारची मालमत्ता नसते किंवा कसल्याही प्रकारची 2 वेळचं जेवण जेवणं ज्यांच्यासाठी मुश्किल आहे, अशा पद्धतीची परिस्थिती असणारी काही कुटुंब आपल्याकडं असलेली दिसून येतात आणि त्याच्यामुळं ही आर्थिक विषमतेची जी दरी आहे ती दरी रुंदावत जात असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर शैक्षणिक तफावत हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आर्थिक विषमतेचं कारण म्हणून सांगण्यासाठी. ही जी शैक्षणिक तफावत आहे त्याचा ज्यांचा आर्थिक स्तर चांगला असतो त्यांचा शैक्षणिक आलेख हा चांगलाच असतो, कारण महागडे शिक्षण घेऊन ते आपला सामाजिक आणि आर्थिक दर्जा उंचावत असलेले दिसून येतात. कारण खाजगी शिक्षण कोणाला परवडते, तर ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांना खाजगी शिक्षण परवडतं. खाजगी संस्थेमध्ये लागणारी जी फीस आहे ती फीस ते भरू शकतात. परदेशात जाऊन ते म्हणजे शिक्षण घेऊ शकतात. मग या वर्गामध्ये मोडणारे लोक नेमके कोणते आहेत हे सरळ आपल्या लक्षात येतं, आपल्या निदर्शनास येतं. त्यामुळं ज्यांची शैक्षणिक आर्थिक संपन्नता चांगली आहे, त्यांचा शैक्षणिक स्तरसुद्धा चांगला आहे, त्यांची शैक्षणिक बाजूसुद्धा वरच्या आलेखावरची असते आणि त्याच्यामुळं मग नकळतपणे त्यांना चांगल्या नोकऱ्या, चांगली पदं मिळत जातात आणि चांगल्या प्रकारचं जे जीवन आहे ते जीवन ते जगू शकतात. त्यामुळं अशा पद्धतीचं शैक्षणिक असलेली जी तफावत आहे हे सुद्धा आर्थिक विषमतेचं कारण असलेलं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर पुढचं जे कारण आहे ते पुढचं कारण आहे की संधीची उपलब्धता आणि प्रवेश. खरं तर जिथं चांगल्या प्रकारची संधी व्यक्तीला मिळत जाते तिथं व्यक्ती आपल्या स्वतःचा विकास करून घेऊ शकतो. मग ज्या सरकारी योजना राबवल्या जातात त्या सरकारी योजना राबवताना त्या किती जणांना उपलब्ध होतात हा खरं तर प्रश्नच आहे. ज्याची चांगली खरेदीची क्षमता आहे ते चांगल्या प्रकारचा उपभोग घेऊ शकतात किंवा चांगल्या प्रकारचा बाबी खरेदी करून आपलं जो ऐशोआरामी जीवन आहे ते ऐशोआरामी जीवन ते जगू शकतात. ज्यांना अशी संधीची उपलब्धता मिळत नाही त्यांना त्यापासून दूर राहावं लागतं. उदाहरणात्मक खाजगी आरोग्य केंद्र असतील किंवा अंगणवाड्या असतील, या खाजगी आरोग्य केंद्रामध्ये खरं तर ज्यांना चांगल्या प्रकारची आर्थिक कुवत असते तेच लोक खाजगी आरोग्य केंद्रामध्ये जाऊन स्वतःचा इलाज करतात किंवा पैसे खर्च करून स्वतःसाठी चांगली ट्रीटमेंट करून घेऊ शकतात. पण ज्यांच्याकडे पैसा नाही ते लोक मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी उत्तम प्रकारे घेऊ शकत नाहीत, कारण आर्थिक कुवत नाही. अंगणवाड्यामधून पुरवण्यात येणारा जो काही म्हणजे पुरेसा तरतूद असते ती तरतूद खरं तर किती जणांपर्यंत पोहोचते किंवा किती जणांना ती पुरेशी ठरते. अंगणवाड्यांना पुरवण्यात येणारा जो अर्थसंकल्पीय तरतूद आहे ती तरतूदसुद्धा नेमकी किती आहे, त्या लोकांच्यापर्यंत किती प्रमाणामध्ये पोहोचते, खरं तर याबद्दल आपल्याला शंका घेता येईल अशा पद्धतीची परिस्थिती दिसून येते. आणि त्यामुळं मग ही जी आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता रुंदावत जात असलेली आपल्याला दिसून येते. या आर्थिक विषमतेचा पुढचं जे कारण आहे ते पुढचं कारण आहे व्यक्तिगत भेद. कारण सर्वांची क्षमता आणि सर्वांचीच कार्यक्षमता ही सारखी नसते, तर सर्वांची क्षमता ही वेगवेगळी असते, प्रत्येकाची कार्यक्षमता वेगवेगळी असते आणि हा फरक व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक अनुभवावर अवलंबून असतो. हा जो व्यक्तिगत भेद आहे त्या व्यक्तिगत भेदामध्ये आपली कार्यक्षमता नेमकी किती आहे त्याच्यावरून व्यक्ती स्वतःचं कार्यकर्तृत्व सिद्ध करत असतो. उदाहरणार्थ एखाद्यामध्ये कला म्हणा, संगीत म्हणा, अभिनयाची उत्तम पद्धतीची क्षमता असते, पण याला जोपर्यंत चांगल्या प्रकारची संधी मिळत नाही तोपर्यंत तो त्याचा उपयोग स्वतःच्या हिताबरोबरच समाजहितासाठी करू शकत नाही किंवा त्याला करता येत नाही. आणि जर त्याला संधी मिळाली
तर संधी मिळाल्यानंतर तो स्वतःचं हित तर साधतोच साधतो, पण त्याचबरोबर समाजहितसुद्धा साधून येतो. पण अशा प्रकारची जी संधी आहे ती संधी सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये मिळत नाही आणि सगळ्यांच्यामध्येच अशा प्रकारच्या क्षमता असतात असं नाही. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाचा आर्थिक स्तर किंवा प्रत्येकाचा आर्थिक दर्जा हा सारखाच असेल असंही आपल्याला म्हणता येत नाही. आणि त्यामुळंच ही जी आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता वाढत असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सामाजिक पर्यावरण आहे. ज्या सामाजिक पर्यावरणामध्ये व्यक्ती वाढत असते त्यावर त्या व्यक्तीचा आणि समाजाचा विकास घडून येत असतो. उदाहरणार्थ कुटुंब असेल, शेजारी असेल, मित्रपरिवार, कामाच्या जागा इत्यादी याच्यावर त्या व्यक्तीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या पडलेल्या प्रभावावरून या सामाजिक पर्यावरणाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक जे परिणाम आहेत ते परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे गरीब आणि श्रीमंतमधली ही जी दरी आहे ती दरी वाढत चाललेली दिसून येते. आरोग्यसेवा, विमा, व्यवसाय आणि शिक्षणाचं खाजगीकरण समाजाच्या श्रीमंत लोकांसाठीच खरं तर फायदेशीर ठरत असलेलं दिसून येतं. याच्यामध्ये छोटे उद्योगधंद्याचे लोक, कनिष्ठ स्तरावर असणारे जे लोक आहेत या लोकांच्यासाठी मात्र याचा तितका फायदा मिळत नाही. सामाजिक व्यवस्थेमध्ये ही जी आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता त्यामुळं ठळकपणे उठून दिसून येते. जगभरामध्ये खरं तर अशा प्रकारची परिस्थिती दिसून येते. म्हणजे हे जी परिस्थिती आहे आर्थिक विषमतेची परिस्थिती ही फक्त आपल्या भारतापुढं पुरती मर्यादित नाही, तर सगळ्याच जगामध्ये अशा प्रकारची आर्थिक विषमता दिसून येते. प्रतिष्ठित आणि निम्न दर्जाच्या व्यक्तीला मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये फरकही दिसून येतो आणि त्यामुळे ही अशा पद्धतीची असमानता वाढत असलेली दिसून येते. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येतात, पण त्या खरंच त्या लोकांच्यापर्यंत झिरपतात का, हा खरं तर मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं मग समानता नेमकी कधी निर्माण होईल हाही आपल्यापुढं मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण होतं. का समानता हे केवळ मृगजळच राहील, अशाही प्रकारची शंका निर्माण होऊ शकते. पर्यावरणात होणारे बदल मात्र असं गरीब आणि श्रीमंत भेद करत नाहीत. उदाहरणार्थ प्रदूषण म्हणा, जागतिक तापमानाचं झालेली वाढ म्हणा, दहशतवाद म्हणा, अस्वच्छता म्हणा इत्यादी सारख्या ज्या समस्या आहेत त्या मानवनिर्मित आहेत आणि त्याचं निराकरण करण्यासाठी सुद्धा सामूहिक प्रयत्नांची गरज भासत असते. कल्याण नेमकं कशाला म्हणायचे, तर कल्याण म्हणजे केवळ ऐहिक उत्कर्ष नाही, तर लोकांच्या सर्वांगीण कल्याण जेव्हा त्याच्यामध्ये समर्पित होतं तेव्हा खऱ्या अर्थानं ते कल्याण ठरतं. आणि मग अशा पद्धतीचं संपूर्ण समाजाचं कल्याण घडवण्यासाठी असणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं इथं समानता प्रस्थापित होईल असं आपल्याला म्हणता येईल. किंवा आर्थिक विषमता त्या ठिकाणी नसेल आणि अशा पद्धतीची परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा तो खरा सुदीन ठरेल असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीने आपण हे जे भारताच्या राष्ट्रीय एकतेपुढं असणारी जी विविध आव्हाने आहेत ते आव्हाने विशद करताना आपण 5 मुद्द्यांचा इथं म्हणजे अंतर्भाव केलेला आहे. ही जी 5 मुद्दे होते ती 5 मुद्दे म्हणजे जातीवाद हा एक प्रमुख अडथळा राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढचा आपल्याला सांगता येईल. पुढचा जो अडथळा आहे तो आहे संप्रदायवाद. त्याच्यानंतरचा मुद्दा आपण पाहिला होता प्रादेशिकतावाद. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं भाषावाद. आणि त्याच्यानंतरचा जो प्रमुख अडथळा आहे तो प्रमुख अडथळा आहे आर्थिक विषमता. तर अशा पद्धतीनं भारताच्या एकतेपुढे हे प्रमुख आव्हाने असलेली आपल्याला सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला तिसरं जे प्रकरण आहे त्या तिसऱ्या प्रकरणातला हा तिसरा भाग होता आणि या तिसऱ्या भागाचा समारोप आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर आपण पुढच्या चॅप्टरचा जो अभ्यास असेल तो अभ्यास आपण पुढच्या तासिकेला पाहू किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करू.